कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान आहेत. तर आज माझ्या जाऊबाई आल्या होत्या, म्हणजेच ताई. तर ताईंना आल्याबरोबर सुचलं नाही साव्याला घेऊ की विरांशला घेऊ, म्हणून दोघांनाही एकत्र घेतलं होतं. आणि समर्थ म्हणजे मोठा भय्यू ऑलरेडी त्यांच्या मांडीवर होता. त्यांना काही समजत नव्हते आणि अहो पण ताई आल्यामुळे आणि लेकरं आल्यामुळे हाफ डे घेऊन घरी आले होते. मग स्वयंपाकाला लेट झालं. गप्पा करता करता स्वयंपाक केला. लगेच जेवण वगैरे झालं. आणि स्वयंपाक करताना माझी माऊ साव्याला घेऊन सगळीकडे फिरत होती. तर मला राहवलं नाही त्यांना शूट करण्यापासून, कारण ते दोघी पण एवढे क्यूट दिसत होत्या. आणि स्वयंपाक करता करता ताईंना बोलले की ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीला हॅलो करा. तर ताईंनी हॅलो केलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आणि हे सगळं माऊला शूट करावंसं वाटलं की मम्मी मी हे करू का शूट, तुला तू बनवती तर मी बोलले की हो. तर माऊने हे सगळं शूट केलं. आणि वेगळंच कसं असतं ना, आपल्या घरचे लोक आल्याच्यानंतर असं वाटत होतं की लेकरं असेच खेळत राहावे आणि आम्ही दोघींनी असंच त्यांना पाहत राहावं. आणि दोघींच्या गप्पाही सरत नव्हत्या. आणि इतकं छान वाटत होतं. हे सगळे चौघंजण एकमेकांशी एवढे खेळत होते. म्हणून तुम्ही पाहताय की माऊ विरांशी किती खेळती आणि विरांश एवढा खुश होत होता, कारण विरांश शक्यतो खेळत नाही जास्त. साव्या खूप खेळते. आणि मग दुपारी दोघांनीही, साव्या आणि विरांशनी एवढं परेशान केलं होतं की दोघांनाही वेगवेगळ्या झोक्यात टाकलं आणि झोका देत बसलो. एवढा खूप सारा झोका दिल्याच्या नंतर दोघेही झोपले. आणि एकीकडे समर्थ सारखं पाणी पित होता. तुम्ही पाहिले व्हिडिओमध्ये मागे की तो किती पाणी पित होता, कारण ऊनच तसं आहे फ्रेंड्स. सगळे काळजी घेत जा. उन्हामुळे खूप त्रास होतोय सध्या. आपल्याला एवढा त्रास होतोय तर लेकरांना किती त्रास होत असेल ते तर आपल्याला सांगूही शकत नाही. मग माऊ बोलली की मम्मी मी एक डान्स करून दाखवते. आणि माऊ थोडासा डान्स करून दाखवत होती आमच्या दोघींना पण. आणि आम्ही भाऊची वाट पाहत होतो, कारण भाऊ अजून आलेले नव्हते. मग भाऊ आल्याच्या नंतर भाऊंनी जेवण केलं नाही, पाणी घेतलं नाही, काहीच नाही. अगोदर त्यांच्या चिठ्ठीला म्हणजेच साव्याला घेतलं आणि खूप सारं खेळत बसलेले होते. आणि ताईंनी विरांशला घेतलेलं होतं. आणि आमचा मोठा भय्यू म्हणजे समर्थ झोपलेला होता. आणि नंतर तो जेव्हा उठला तेव्हा तो सारखं बाहेर पळत होता. तर माऊ त्याला सारखं घेऊन घरात येत होती. तर माऊ बोलली की मम्मी आता कंटक्कीच बनवू, दुसरं काही बनवू नकोस. मग आम्ही कंटक्की बनवली आणि सगळ्यांनी खाल्ली. भाऊंनी पण तेच खाल्लं, कारण भाऊ बोलले की मी ऑलरेडी जेवण करून आलेलो आहे, मला दुसरं काही नको आहे आता. मग कंटक्की तळली आणि सगळ्यांनी खाल्ली. आणि सगळे गेल्याच्या नंतर घर एवढं सुनं सुनं झालं होतं फ्रेंड्स की मला घरात थांबावंसंच वाटत नव्हतं. सगळे गेले होते तर खूप सुनं सुनं वाटत होतं. लेकरं नव्हते, काय कोणी नव्हतं. तशी माऊ माझ्याजवळ होती, पण माऊ झोपली होती तेव्हा. पण ताई आणि समर्थ भाऊ गेले होते तर घर खूप सुनं सुनं वाटत होतं. त्यामुळे मी एकटीच बसले होते ब्लॉग बनवत. आणि किती लवकर वेळ गेला आजचा काही कळालंच नाही फ्रेंड्स. सो तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय.